चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 जॉईनिंग झाल्याच्या नंतर तुम्ही जॉईनिंग मध्ये फेल झालात किंवा तुम्हाला ट्रेनिंग मध्ये फेल झालात तर नेमकं पुढे काय होतं? तुमचं रिजेक्शन होतं का? ट्रेनिंग झाल्याच्या नंतर ट्रेनिंग मध्ये रिजेक्ट जर झालात तर हा खूप जणांचा सतावणारा प्रश्न आहे. नेमकं त्याच प्रश्नाच्या सगळ्या गोष्टी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं जीडीएस मध्ये सिलेक्शन होतं, म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, जॉईनिंग लेटर आलं, ओके, 3 प्रोसेस कंप्लीट झाल्या म्हणजे तुमचं 99.99% सिलेक्शन फिक्स असतं. इथे जवळजवळ 100% सिलेक्शन म्हटलं तरी चालेल. परंतु ज्यावेळेस तुमचा ट्रेनिंगचा पिरियड असतो 3 ते 4 दिवसाचा किंवा काही ठिकाणी 3 ते 5 दिवसाचा ट्रेनिंग पिरियड असतो. नेमकं ह्या ट्रेनिंग मध्ये जर तुम्ही फेल झालात तर पुढे काय होतं? तर पूर्वी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये नेमकं काय शिकवलं जातं त्या गोष्टी आधी जाणून घ्या आणि नंतर फेल झालात तर काय त्याच्यावरती डिस्कस करू. मित्रांनो, 3 ते 5 दिवसाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड कालावधी असतो. जॉईनिंग ऑफर लेटर मिळाल्याच्या नंतर तुम्हाला ऑफिशियली कधी यायचं ते तुम्हाला डिक्लेअर करत असतात. ट्रेनिंग मध्ये काय शिकवलं जातं? साधारणपणे सर्व पोस्टसाठी बीपीएम, एबीपीएम आणि डाक सेवक तिन्ही पोस्टला सेम ट्रेनिंग असणार आहे. इथे थोडाफार फरक असू शकतो, परंतु 90% जवळपास सर्वांचं सेम ट्रेनिंग आहे. चला ट्रेनिंग मध्ये काय शिकूया, मुद्द्यावर येऊया. लेटर पार्सल आणि लेटर हँडलिंग. लेटर पार्सल कसे करायचे, वन प्लेस टू अनदर, म्हणजे पोस्ट ऑफिस विभागातून ते कस्टमरच्या घरापर्यंत कसे पार्सल करायचे आणि कसे हँडल करायचे ह्याचं सगळ्यात अगोदर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर तुमचे जे काही पोस्टाने आपण एखादी गोष्ट पाठवत असतो ते कसे ऍक्सेप्ट करायचं आणि कसं रिजेक्ट करायचं, दोन्ही गोष्टी इथे सांगितल्या जातात. कारण की ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट दोन्ही क्रायटेरिया असल्यामुळे ऍक्सेप्ट सुद्धा इथे सांगितलं जातं. आता तिसरं आहे शॉर्टिंग. पोस्ट जे आहेत किंवा जे काही पार्सल असेल त्याचं शॉर्टिंग म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं वितरण कसं करायचं, किंवा ज्यावेळेस सर्व पोस्ट किंवा सर्व पार्सल एकत्र असतील तर हे पार्सल ह्या गावचं, ते पार्सल त्या गावचं, असं त्याला वेगवेगळं थोडक्यामध्ये शॉर्टिंग कसं करायचं म्हणजे वितरण करायचं थोडक्यामध्ये त्याचं, ते इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवली जाते. शॉर्टिंग हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, कायझनचा पॉइंट आहे. शॉर्टिंग लक्षात घ्या. म्हणून इथे जर गडबड झाली पोस्टाच्या सगळ्या पार्सल मध्ये तर इथे तुमचं खूप मोठी गडबड होऊ शकते. याचं पार्सल त्याला, त्याचं पार्सल त्याला. चौथं आहे कस्टमर डिलिंग. आता पोस्ट ऑफिस कार्यालय म्हटलं की तुमच्या आरडी ओपनिंग आले, अकाउंट ओपनिंग आले किंवा काही गव्हर्नमेंट शासकीय स्कीम असतात, त्यासाठी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे कस्टमर येत असतात. कोणी मनी ऑर्डर करण्यासाठी येत असतं, कोणी आरडी अकाउंट ओपन करण्यासाठी येत असतं, किंवा वेगवेगळे जे काही पार्सल प्रोव्हाइड करण्यासाठी, पार्सल पाठवण्यासाठी येत असतं. त्यांच्यासोबत कसं डील करायचं, कस्टमर सोबत कसं बोलायचं, कस्टमरचे प्रॉब्लेम असतील ते कसे ऐकून घ्यायचे, त्याच्यावर सोल्युशन कसं त्यांना करून कस्टमर सॅटिस्फाय कसं करायचं, हे सगळ्यात महत्वाचं कुठल्याही क्षेत्रामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. पण कस्टमर हँडलिंग हा खूप मोठा ट्रेनिंगचा पार्ट आहे, सगळ्यात मोठा हाच पार्ट आहे. त्याच्यानंतर कस्टमर सोबत कसं बोलायचं, स्पीकिंग शिकवलं जातं. कंप्लेंट हँडलिंग, काही कस्टमरच्या काही कंप्लेंट्स असतील, मग त्या पोस्ट रिगार्डिंग असतील, अकाउंट आरडी असेल, अकाउंट एफडी असेल किंवा मनी ऑर्डर असेल किंवा इतर बाबीमध्ये खूप सारे गव्हर्नमेंट स्कीम असतात, त्याच्या बाबतीत जर काही कस्टमरची कंप्लेंट असेल ती सुरुवातीला अगोदर ऐकून घ्यायची, तुमच्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता आली तर सॉल्व्ह करायची, नाही तर डायरेक्ट त्यांना सिनियर सोबत कसं डिस्कस करायला भाग पाडायचं आणि ते कसं डील करायचं कस्टमर सोबत, कस्टमरचे जे कंप्लेंट आहेत त्या कशा रिसॉल्व्ह करायचा, सगळी स्टेप बाय स्टेप इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर एंट्री. जसं की खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, कॉम्प्युटर सर्टिफिकेट आवश्यक आहे. जरी इथे आवश्यक नसलं, लक्षात घ्या, MSCIT सर्टिफिकेट आवश्यक जरी कंपल्सरी नसलं तरी कॉम्प्युटरचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल चालवता आलं पाहिजे, त्याच्यानंतर कॉपी पेस्ट करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचा पूर्ण डाटा जो आहे तो फिल करता आलं पाहिजे जीडीएसच्या पोर्टलला, त्याच्यानंतर सगळ्या एंट्र्या तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे जवळपास बघितलं तर कॉम्प्युटरचं जे बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी कॉम्प्युटर MSCIT ज्यांचं झाले त्यांच्यासाठी ही ट्रेनिंग सोपी असणार आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर सॉफ्टवेअर यूज, जीडीएसचं जे काही सॉफ्टवेअर पोर्टल आहे ऑल ओव्हर द इंडियामध्ये, ते सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, त्याच्यामध्ये काही क्रायसिस येऊ नयेत म्हणून कुठली काळजी घ्यायची, नंतर सॉफ्टवेअर मध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ही कुठली काळजी घ्यायची, त्या बाबतीत सविस्तर इथे तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जात असतं. म्हणून हा सॉफ्टवेअर यूज सुद्धा खूप मोठा ट्रेनिंगचा मोठा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचं कॉम्प्युटर एंट्री, सॉफ्टवेअर यूज आणि कस्टमर कंप्लेंट हँडलिंग, ह्या चारच महत्वाचे पॉइंट आहेत तुमच्यासाठी. चौथा आहे जो काही नंबर असेल तो मनी ऑर्डर. काही कस्टमर मनी ऑर्डर करण्यासाठी येतात, देतात, सगळ्या गोष्टी असतात. ह्या मनी ऑर्डर म्हणलं की पैशाचं काम, तिथं खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जर मनी ऑर्डर मध्ये काही गडबड झाली तर तुमच्यावर क्लेम येऊ शकतो. लक्षात घ्या, गडबड म्हणजे काय, पैसा म्हटलं की सगळा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो त्या ठिकाणी. तिथे सिंगल 1 रुपीचा जरी फ्रॉड झाला किंवा काही गडबड झाली, जो काही हिशोब आहे त्याच्यामध्ये मिसमॅच झालं तर सगळा क्लेम तुमच्यावर येऊ शकतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना मनी ऑर्डरचं काम मिळेल सिलेक्शन नंतर, त्यांनी इथे अतिदक्षता घ्यायची आहे. जसं की आयसीयू मध्ये गेलेल्या पेशंटची खूप अतिदक्षता घेतली जाते, सेम इथे डोळ्यामध्ये तेल घालून काम करायचं आहे. त्याच्यानंतर डेली वर्क. आता तुमचं डेली वर्क काय असेल, साधारणपणे 4-5 तास वर्क रुटीन असतं तुमचं दिवसाचं. त्याच्यानंतर तुम्हाला फ्री वेळच असतो. मग त्या डेली वर्क मध्ये काय असतं मित्रांनो, सगळी डाटा एंट्री करणे, पोस्टाची शॉर्टिंग करणे, सगळ्या एंट्र्या क्लोज करणे, कस्टमर सोबत डील करणे, ह्या वेगवेगळे जे काही वर्क रुटीन आहेत किंवा पोस्ट पार्सल करणे, काही कॅप्चर करून घेणे, हे जेवढे काही डेली वर्क रुटीन असतात रेग्युलर, ते इथं डेली वर्क मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड्स मेंटेन ठेवणे. कारण पोस्ट ऑफिस म्हटलं की खूप सारा पसारा असतो त्या ठिकाणी, पोस्टाचा असतो, मनी ऑर्डरचा असतो, कस्टमरांचा असतो, बाकी त्यांचं जेवढं काय रेकॉर्ड आहे, कोण आलं कोण गेलं, त्यांनी काय केलं पोस्टामध्ये, हा जो रेकॉर्ड असतो तो मेंटेन तुम्हाला जीडीएसच्या पोर्टलला त्या ठिकाणी डेली करावा लागतो. जर नाही केला, समजा आजचा डेटा तुमच्याकडे मेंटेन करायचा राहून गेला, तर पुढे काय होतं, जे काय तुमची ट्रॅकिंग शीट असेल जीडीएस मध्ये पोर्टल वरती, त्या ट्रॅकिंग शीटला जर आजचा डेटा मिस आउट झाला तर पुढे चालून काही गडबड किंवा इश्यू झाले तर त्या डेटचा डेटा नाही सापडला तर तुमचं ट्रॅकिंग बसणार नाही आणि खूप सारा गोंधळ येऊ शकतो. म्हणून डेली रेकॉर्ड्स मेंटेन करणं हा सुद्धा खूप मोठा जीडीएस ट्रेनिंगचा पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून जीडीएस मध्ये साधारणपणे एवढी बेसिक ट्रेनिंग दिली जाते. मग प्रश्न येतो, ही ट्रेनिंग फार अवघड असते का सोपे? तुमचं 10वी झालं आहे, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज आहे, मराठी, इंग्लिश, हिंदी या 3 बेसिक लँग्वेज तुम्हाला येत असतील तर ही ट्रेनिंग फार अशी अवघड नाही आणि फार अशी स्ट्रिक्ट सुद्धा नाही. कोणीही साधा विद्यार्थी जो की खूप हुशार आहे किंवा जो खूप अभ्यासामध्ये डल आहे, तो विद्यार्थी सुद्धा इझिली या ट्रेनिंगला क्रॅक करू शकतो. मग प्रश्न येतो, काही जर या ट्रेनिंग मध्ये गडबड झाली किंवा या ठिकाणी मोठा चुकीचं ट्रेनिंग तुमच्याकडून व्यवस्थित झालं पण ट्रेनिंग तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो? मग तुमचा जॉब जाऊ शकतो का? रिजेक्शन होऊ शकतो का? फार रेअर केसेस मध्ये म्हणजे 99.99% तुमचा इथे जॉबला कुठलाही धोका नाही. ट्रेनिंग पार्ट हा फक्त एक जॉबचा पार्ट आहे. जर तुम्हाला 3 ते 5 दिवसाची जी तुमची ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये जर 5 दिवसामध्ये पूर्ण टॉपिक तुमचे कव्हर नाही झाले तरी डेली बेस वर्क रुटीन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील मित्रांनो. जर नाही समजलं, तुमचे जे कोणी सिनियर असेल त्यांच्याशी डिस्कस करून ही ट्रेनिंग पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. मग जॉब केव्हा जातो हा एक प्रश्न आहे. जर तुम्ही ट्रेनिंग ज्या दिवशी आहे किंवा जो टाइम पिरियड आहे त्यामध्ये तुम्ही उपस्थित राहिला नाही तर मित्रांनो लक्षात घ्या, किंवा मनी ऑर्डर मध्ये काहीतरी मोठा फ्रॉड झालेला आहे, भले तुम्ही तो केलेला नसेल परंतु तुमचं त्या ठिकाणी नोंद आहे आणि तुम्ही ते वर्क प्लेस सांभाळता तर पूर्णपणे जिम्मेदारी तुमची असू शकते. मग त्या ठिकाणी तुमचं रिजेक्शन जे सिलेक्शन झालेलं आहे ते रिजेक्ट होणार नाही परंतु होल्ड होऊ शकतं किंवा तुमच्यावर कमिटी बसू शकते. हे जे प्रॉब्लेम असतात ते व्यवस्थित हँडल करायचे असतात. म्हणून या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो फेल झालो तर काय करायचं? मित्रांनो फेल होऊ नये म्हणून काय करायचं? ट्रेनिंग अटेंड करायची, ज्या काय मोठ्या चुका आहेत सिरियस मिस्टेक आहेत त्या अवॉइड करायच्या आणि
जर प्रश्न तुम्हाला समजले नसतील किंवा ट्रेनिंगचा पार्ट समजला नसेल तर तेथील अधिकाऱ्यांना किंवा जे सिनियर ऑफिसर असतील त्यांना प्रश्न विचारायचे आणि ट्रेनिंगचा पूर्ण कंप्लीट 100% पार्ट तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि तुमचं रिजेक्शन किंवा होल्डवर जे पडणार आहे ते तिथं थांबू शकता मित्रांनो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता इथे सेफ राहण्यासाठी काय करायचं, ट्रेनिंग झाली, जॉईनिंग झाला, सगळं गोष्ट, परंतु जॉब गव्हर्नमेंट असो किंवा जॉब प्रायव्हेट असो दोन्ही सेक्टर मध्ये परमनंट ही कन्सेप्ट नाहीच मित्रांनो. जरी डॉक्युमेंटरी परमनंट प्रोसेस असली किंवा कन्सेप्ट असली तर प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो तुमच्याकडून मोठी चूक झाली तर तिथे तुम्हाला कोणच माफ करत नाही मित्रांनो. स्ट्रिक्ट ऍक्शन जीडीएस घेईल किंवा प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर, एमपीएससी असो, युपीएससी असो, कोणी असो त्या ठिकाणी कोणालाच तिथं बक्ष केलं जात नाही मित्रांनो. म्हणून कमीत कमी लहान चूक करण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा, चुका मी म्हणतो 100% तुम्ही करा, परंतु लहान करा. जर एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला माहित नसेल तर ती सिनियरला विचारा, परंतु तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मोठी चूक करू नका, कारण याने तुमचा जॉब सुद्धा जाऊ शकतो. हे गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट असो, मोठी चूक तर जॉब हातातून जाऊ शकतो आणि पुढे तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. म्हणून इथे फक्त मनी ऑर्डर, पैशा रिलेटेड जे काम आहेत त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये तेल घालून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. आता हा झाला ट्रेनिंगचा पार्ट आणि सिलेक्शन झालेलं रिजेक्ट होऊ शकतं का, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे की बोललो होतो व्हिडिओच्या शेवटला सांगेल मित्रांनो, सेकंड मेरिट लिस्ट आजपासून एक 12-13 तारखेपर्यंत कधीही अपडेट येऊ शकतं. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम, प्रश्न असतील किंवा पर्सेंटेज असतील, सिलेक्शन चान्सेस तुम्हाला वाटत आहेत की नाही ते कमेंट करायचे, जेणेकरून आपल्याला तुमचे प्रॉब्लेमवर सोल्युशन करता येईल आणि तुमचे पर्सेंटेज पाहून तुमचं सिलेक्शन चान्स आहेत का नाही हे तुम्हाला सांगता येईल, कळवता येईल, एक अंदाज बांधता येईल मित्रांनो. म्हणून कमेंट जास्त करायच्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या, पुढचा व्हिडिओ कुठल्याही टॉपिक वर पाहिजे, म्हणजे टॉपिक वाईज संपूर्ण तुमचे जे डाऊट आहेत ते आपल्याला क्लिअर करण्यास इथे व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे किंवा डाऊट आहे तो कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ म्हणा, त्याच्यावरती पूर्ण डिटेल्स आणि रिअल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मी नक्कीच मदत करेन मित्रांनो. भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.